ओके सर, आवाज येतोय. नमस्कार. महानगरपालिका शिक्षण विभागातर्फे सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत. मी रतिलाल वडवी, सहाय्यक शिक्षक, दीक्षित रोड मनपा माध्यमिक शाळा, विलेपार्ले पूर्व, मुंबई 57 येथे कार्यरत आहेत. आज आपण इयत्ता 9वी, विषय भूगोल, घटक सागर जलाचे गुणधर्म याविषयी आजच्या तासाला आपण माहिती घेणार आहोत. सागर जलाचे 3 प्रमुख गुणधर्म आहेत: तापमान, क्षारता आणि घनता. मागच्या तासाला आपण या प्रकरणाची सुरुवात केली होती. त्यामध्ये तापमान या गुणधर्माची माहिती मागच्या तासिकेत आपण घेतली. त्याचप्रमाणे क्षारता या प्रकरणाची सुरुवात आणि त्याचप्रमाणे घनता या 2 गुणधर्मांची माहिती आजच्या या तासिकेमध्ये आपण बघणार आहोत. सर्वप्रथम क्षारता या गुणधर्माची माहिती घेत असताना पृथ्वीवरील सागरांतील सर्व क्षार एकत्र केल्यास त्याचे वजन सुमारे 120 दशलक्ष टन होईल. ते पृथ्वीवर पसरल्यास त्याचा सुमारे 150 मीटर जाडीचा थर निर्माण होईल. साधारणतः 40 मजली इमारत एवढा त्या क्षारतेचा जाडीचा थर असेल. याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की सागर जलामध्ये किंवा महासागरामध्ये किती मोठ्या प्रमाणामध्ये क्षारतेचं प्रमाण आहे. म्हणून या ठिकाणी आपण सागराची क्षारता कशी मोजली जाते ते सर्वप्रथम आपण बघूया. सागराच्या 1000 वजनी भाग पाण्यात एकंदर सर्व क्षारांचे मिळून जितके वजनी भाग प्रमाण असते त्याला सागर जलाची क्षारता म्हटले जाते. या ठिकाणी उदाहरणार्थ दिलेले आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो. सागर जलाच्या 1000 ग्रॅम म्हणजेच 1 किलो पाण्यामध्ये विरघळलेल्या क्षाराचं प्रमाण 40 ग्रॅम असेल तर त्या पाण्याची क्षारता दर हजारी 40 अशी सांगितली जाते. बघा उदाहरणार्थ अजून आपण बघूया की 1000 ग्रॅम पाण्यामध्ये जर क्षाराचं प्रमाण जर 250 ग्रॅम असेल तर त्या पाण्याची क्षारता ही दर हजारी 250 अशी सांगितली जाईल. हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की सागर जलाची क्षारता कशी मोजली जाते हे आपल्याला या ठिकाणी आवर्जून लक्ष देऊन आपण ते समजून घ्यायचं आहे. सागर जलाची क्षारता मोजण्यासाठी प्रामुख्याने हायड्रोमीटर, रिफ्रॅक्टोमीटर आणि सॅलिनोमीटर या 3 उपकरणांचा वापर करून सागर जलाची क्षारता मोजली जाते. हे आपण या ठिकाणी त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. हायड्रोमीटर, रिफ्रॅक्टोमीटर आणि सॅलिनोमीटर या साधनांचा वापर करून किंवा उपकरणांचा वापर करून सागर जलाची क्षारता ही मोजली जाते. याच्यानंतर जगातले जे काही प्रमुख महासागर आहेत त्याची थोडक्यात आपण या ठिकाणी माहिती घेऊया आणि मग पुढच्या भागाकडे आपण जाणार आहोत. उत्तर ध्रुवाकडे बघितलं तर त्या ठिकाणी आर्क्टिक महासागर आहे.
उत्तर अमेरिकेच्या तिथं पॅसिफिक महासागर आहे. दक्षिण अमेरिका आणि आफ्रिका खंडाच्या मध्ये अटलांटिक महासागर, भारतीय उपखंडाच्या दक्षिणेला हिंदी महासागर, जपान आणि ऑस्ट्रेलियाच्या उत्तरेला पॅसिफिक महासागर आणि दक्षिण ध्रुवाकडे म्हणजे अंटार्क्टिका खंडाच्या उत्तरेला त्या ठिकाणी दक्षिण महासागर असे हे प्रमुख जगातले मोठे महासागर किंवा जलाशय आहेत. ह्याच्यानंतर या आकृतीमध्ये आपण जगातले जे काही प्रमुख महासागर आहेत त्या प्रमुख महासागराची जलक्षारता या ठिकाणी दिलेली आहेत. या नकाशाचं जेव्हा आपण निरीक्षण करतो तेव्हा आपल्या लक्षामध्ये येईल की काही ठिकाणी आर्क्टिक महासागराच्या तिथं जर का बघितलं तर त्या ठिकाणी सरासरी क्षारता 35 इतकी आहे. ग्रीनलँडच्या तिथं 33, 34. त्यानंतर दक्षिण अमेरिका आणि आफ्रिका खंडाच्या मध्ये जो असलेला अटलांटिक महासागर आहे त्या ठिकाणी 36%, 37%. त्यानंतर दक्षिण महासागराच्या तिथं 33%. त्याचप्रमाणे आशिया खंडाच्या तिथं हिंदी महासागर आहे त्या ठिकाणी 36, 32 अशा पद्धतीचं या ठिकाणी क्षारतेचं प्रमाण आपल्याला या नकाशाच्या माध्यमातून दिसून येत आहे. म्हणजेच सरासरी सागर जलाची क्षारता जी आहे ती क्षारता त्या ठिकाणी दर हजारी 35 इतके आहेत हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचंय. आता सागर जलाच्या क्षारतेचं जे काही प्रमाण आहे त्याचं आपण भौगोलिक स्पष्टीकरण आपण या ठिकाणी बघणार आहोत. पृथ्वीवरील तापमान वितरणातील असमानता, गोड्या पाण्याचा पुरवठा व त्यातील असमानता इत्यादी बाबी सागर जलाच्या क्षारतेवर परिणाम करतात. बघा, पृथ्वीवरील तापमान आणि तापमानातील वितरणातील असमानता आणि नद्याच्या माध्यमातून जो काही पाणी पुरवठा होतो हे घटक त्या ठिकाणी सागर जलाच्या क्षारतेवर त्या ठिकाणी काय करतात, परिणाम करतात. उष्ण कटिबंधात तापमान जास्त असते. उष्ण कटिबंधामध्ये तापमानाचं प्रमाण जास्त असतं आणि त्यामुळे तिथे बाष्पीभवनाचाही वेग जास्त असतो आणि त्यामुळे सागर जलाची क्षारताही जास्त असते. जिथं तापमान जास्त तिथं जलाचं बाष्पीभवन सुद्धा वेगाने होते आणि त्यामुळे तिथल्या सागर जलाची क्षारताही जास्त असणे स्वाभाविक आहे. विषुववृत्तापासून साधारण 5 अंश उत्तर व 5 अंश दक्षिण अक्षवृत्तादरम्यानचा जो काही शांत पट्टा आहे त्या ठिकाणी आकाश जास्त काळ ढगाळ असते. म्हणजे जो काही विषुववृत्तापासूनचा जो काही साधारण 5 अंशाचा जो काही उत्तर आणि दक्षिणचा जो शांत पट्टा आहे तिथं जास्तीत जास्त काळ हे आकाश ढगाळ असतं आणि त्यामुळे विषुववृत्तीय प्रदेशामध्ये आरोह प्रकारचा पाऊस पडतो दररोज. लक्षात घ्या की विषुववृत्तीय पट्ट्यामध्ये दुपारच्या वेळेला दररोज आरोह किंवा अभिसरण प्रकारचा पाऊस पडतो. उष्ण कटिबंधातील कांगो व ॲमेझॉन सारख्या मोठ्या नद्या महासागराला मिळतात. बघा, विषुववृत्तीय प्रदेशामध्ये त्या ठिकाणी कांगो आणि ॲमेझॉन सारख्या मोठ्या नद्या महासागराला मिळतात आणि त्यामुळे गोड्या पाण्याचा पुरवठा जास्त होत असतो. बघा, म्हणजे विषुववृत्तीय प्रदेशामध्ये कांगो आणि ॲमेझॉन सारख्या नद्या महासागराला मिळतात आणि त्यामुळे त्या ठिकाणी गोड्या पाण्याचा पुरवठा होतो हे या ठिकाणी लक्षात घ्यायचंय.
सर्वप्रथम आपण ॲमेझॉन नदी कशा पद्धतीने वाहते ते आपण पुढे बघूया. हे ॲमेझॉन नदी आहेत, विषुववृत्तीय प्रदेशामध्ये त्या ठिकाणी महासागराला जाऊन मिळते आणि या नदीच्या माध्यमातून महासागराला मोठ्या प्रमाणामध्ये गोड्या पाण्याचा पुरवठा होतो. हे पावसाळ्यातलं दृश्य आहेत. घनदाट असतं ते जंगल आणि या जंगलामधनं ही ॲमेझॉन नदी वाहत पुढे विषुववृत्तीय प्रदेशामध्ये त्या ठिकाणी महासागराला जाऊन मिळते. म्हणजे या नद्यांच्या माध्यमातून कांगो व ॲमेझॉन या नद्याच्या माध्यमातून गोड्या पाण्याचा पुरवठा होतो, हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. परंतु विषुववृत्तीय प्रदेशामध्ये अधिक तापमान असल्यामुळे बाष्पीभवनाचा वेग सुद्धा जास्त आहे. बघा, या ठिकाणी गोड्या पाण्याचा पुरवठा होतो हे विशेष आहे, परंतु तापमान मात्र विषुववृत्तीय प्रदेशामध्ये जास्त आहेत आणि त्यामुळे सागर जलाचं बाष्पीभवन सुद्धा वेगाने होतं, जास्त आहे आणि परिणामी या प्रदेशात साक्षरतेचं प्रमाण हे मध्यम आहेत. त्यानंतर मध्य अक्षवृत्तीय पट्ट्यामध्ये 25° ते 35° उत्तर व दक्षिण या अक्षवृत्तीय पट्ट्यामध्ये पर्जन्यमान कमी असते व नद्यांतून येणाऱ्या गोड्या पाण्याचा पुरवठाही कमी असतो. बघा, अक्षवृत्तीय पट्ट्यामध्ये 25° ते 35° उत्तर व दक्षिण या ठिकाणी पर्जन्याचे प्रमाण कमी, पावसाचे प्रमाण कमी आणि गोड्या पाण्याचा पुरवठा सुद्धा कमी आहेत. आणि या पट्ट्यामध्ये विशेष करून वाळवंटी प्रदेश आहेत. वाळवंटाचा समावेश या अक्षवृत्तीय पट्ट्यामध्ये होतो. उदाहरणार्थ थरचं वाळवंट असेल भारतातलं किंवा आफ्रिकेमधलं सहारा हे वाळवंट असेल, या वाळवंटांचा समावेश सुद्धा या अक्षवृत्तीय पट्ट्यामध्ये होतो आणि परिणामी तेथील सागर जलाच्या क्षारतेमध्ये वाढ झालेली दिसून येते. म्हणजेच वाळवंटी प्रदेशामध्ये ऑलरेडी पावसाचं प्रमाण कमी आणि तापमान जास्त आणि त्यामुळे इथं सागर जलाच्या क्षारतेमध्ये आपल्याला वाढ झालेली दिसून येते आणि किंवा ती आढळते. त्यानंतर समशीतोष्ण कटिबंधामध्ये सूर्यकिरणे तिरपी पडत असल्याने तापमान कमी असते. समशीतोष्ण म्हणजे काय? समप्रमाणामध्ये शीत आणि उष्ण सुद्धा, शीत सुद्धा आणि उष्ण सुद्धा असलेल्या प्रदेशामध्ये सूर्याची किरण ही तिरपी पडत असल्याने तापमान कमी आहे आणि बर्फ वितळल्यामुळे गोड्या पाण्याचा पुरवठा देखील जास्त असतो आणि म्हणून या कटिबंधीय प्रदेशामध्ये अक्षांशानुसार सागर जलक्षारता ही कमी होत जाते. म्हणजेच जसं जसं आपण समशीतोष्ण कटिबंधीय प्रदेशांमधनं जसं जसं आपण उत्तर ध्रुवाकडे जाणार तसं तसं सागर जलाची क्षारता आहे किंवा क्षाराचं जे काही प्रमाण आहे ते प्रमाण कमी होत जातं, हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर ध्रुवाकडे तापमान कमी असते, ध्रुवीय प्रदेशामध्ये बाष्पीभवनाचा वेग कमी आणि सागर जलाची क्षारता सुद्धा कमी. बघा, ध्रुवीय प्रदेशामध्ये उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुवीय प्रदेशामध्ये दोन्ही ध्रुवांमध्ये तापमान कमी आहेत आणि साहजिकच तापमान कमी असल्यामुळे सागर जलाचं बाष्पीभवनाचा जो वेग आहे तो वेग सुद्धा कमी असतो आणि त्यामुळे सागर जलाची क्षारता किंवा क्षाराचं प्रमाण त्या ठिकाणी कमी आढळतं. भूवेष्टित समुद्राची क्षारता जास्त असते तर खुल्या समुद्राची क्षारता त्या मानाने कमी आढळते. बघा, जे भूमीने वेढलेले जे काही समुद्र आहेत त्या समुद्राची क्षारता ही जास्त आढळते, तर जे खुले महासागर आहेत किंवा समुद्र आहेत, उदाहरणार्थ अटलांटिक महासागर असेल, पॅसिफिक महासागर असेल, तर
या खुल्या समुद्राची क्षारता त्या मानाने कमी आढळते, कारण भूवेष्टित समुद्रात बाष्पीभवनाचा वेग जास्त असतो. म्हणजे जे भूवेष्टित समुद्र आहेत तिथल्या जलाचा जो काही बाष्पीभवनाचा वेग आहे तो जास्त असतो, आणि त्याचप्रमाणे मोठ्या नद्यांकडून होणाऱ्या पाणी पुरवठ्याचा सुद्धा अभाव असतो. त्यामुळे भूवेष्टित समुद्र आणि खुल्या समुद्रातील क्षारतेत आपल्याला भिन्नता आढळते. उदाहरणार्थ या ठिकाणी दिलेला आहे बघा. भूमध्य समुद्राची सरासरी क्षारता सुमारे दर 1039 आहे. बघा, युरोप आणि आफ्रिका खंडाच्या मध्यभागी असलेला जो भूमध्य समुद्र आहे या समुद्राची सरासरी क्षारता सुमारे दर 1039 इतके आहे. तर महासागरांपैकी क्षारतेचं प्रमाण जास्त असलेल्या अटलांटिक महासागराची सरासरी क्षारता सुमारे दर 1035 इतके आहेत. हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की भूमध्य समुद्रामध्ये समुद्राच्या जलाची क्षारता आणि खुल्या महासागरातील जलाची क्षारता याच्यामध्ये आपल्याला फरक किंवा भिन्नता दिसून येते. हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. यानंतर एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे, त्याची माहिती आपण घेणार आहोत, आणि तो आहे मृत समुद्र. या मृत समुद्राची जे काही नाव आहेत त्या नावावरूनच त्या समुद्राची परिस्थिती काय असेल याची आपल्याला कल्पना येते. इस्रायल आणि जॉर्डन या देशांच्या सीमेवर असणाऱ्या या समुद्राच्या पाण्याची क्षारता दर 1332 इतके आहेत. बघा, आपण आता जी मागे जी माहिती बघितली तर त्याच्यामध्ये क्षारतेचं प्रमाण आपण बघितलं दर 1035, दर 1039 एवढं क्षारतेचं प्रमाण बघितलं. परंतु मृत समुद्राची जी क्षारता आहे ती अतिशय जास्त आहेत. का जास्त आहेत त्याची कारणं सुद्धा आपण पुढे बघणार आहोत. परंतु या समुद्राची क्षारता जी आहे ती दर 1332 इतकी आहेत. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. सर्वसाधारण महासागरी जलाची क्षारता दर 1035 असते, हे आपण बघितलंच. परंतु जॉर्डन नदी ही एकच नदी या समुद्रास मिळते. कमी पर्जन्य, गोड्या पाण्याचा पुरवठा कमी आणि मोठ्या प्रमाणामध्ये तापमान असल्यामुळे बाष्पीभवनाचा वेग जास्त. यामुळे मृत समुद्राच्या पाण्याची क्षारता ही जास्त आहे. बघा, फक्त या मृत समुद्राला एकच मोठी नदी जाऊन मिळते आणि ती आहे जॉर्डन. कमी पर्जन्य, पावसाचं प्रमाण कमी, गोड्या पाण्याचा सुद्धा कमी पुरवठा होतो. तापमान जास्त असल्यामुळे या समुद्रातील पाण्याचं बाष्पीभवन किंवा जलाचं प्रमाण, जे बाष्पीभवनाचं प्रमाण आहे ते जास्त आहे, आणि त्यामुळे जगातील सगळ्यात जास्त क्षारता या मृत समुद्रामध्ये आढळून येते. या मृत समुद्रामध्ये काही एकपेशीय जीवांव्यतिरिक्त येथे जीवसृष्टी नाही, जिवंत राहू शकत नाही. बघा, म्हणजे आपण एकपेशीय जो प्राणी आहेत, अमिबा सारखे जे प्राणी आहेत, त्या प्राण्याच्या व्यतिरिक्त किंवा त्या जीवाच्या व्यतिरिक्त या मृत समुद्रामध्ये कुठचाही जीव जिवंत राहू शकत नाही. आणि म्हणूनच या ठिकाणी या महासागराचं नाव मृत समुद्र किंवा डेड सी असं सुद्धा म्हटलं जातं. या मृत समुद्राची काही छायाचित्र आपण पुढे बघूया. हे आहेत मृत समुद्र. जॉर्डन आणि इस्रायल देशाच्या सीमेवर वसलेलं हे मृत समुद्र. चारही बाजूने भूमीने किंवा जमिनीने वेढलेलं हे समुद्र आहेत.
या ठिकाणी डोंगर रांगा सुद्धा आहेत. त्या ठिकाणी किनाऱ्यावर जर का आपण बघितलं तर पांढरा पांढरा सारखा जो काही भाग दिसतो आहे ते म्हणजे या पाण्यामधील किंवा या जलामध्ये असलेलं क्षारतेचं प्रमाण किंवा मिठाचं प्रमाण या ठिकाणी आपल्याला दिसतं आहे. या मृत समुद्रामध्ये, डेड सी मध्ये कुठचीही वनस्पती, कुठचाही जीव या ठिकाणी जिवंत राहू शकत नाही, याचं हे उदाहरण आहे. त्या ठिकाणी जी झाडं होती ती झाडं सुद्धा अति क्षाराच्या प्रमाणामुळे त्या ठिकाणी मरून गेलेली या ठिकाणी या दृश्यावरून आपल्याला दिसून येत आहे. त्याच्यानंतर हा आहेत एक पेशीय प्राणी किंवा जीव अमिबा. हा अमिबास फक्त किंवा जो एक पेशीय जे जीव आहेत तेच जीव या मृत समुद्रामध्ये जिवंत राहू शकतात. त्याच्यानंतर या मृत समुद्राची जी क्षारता आहेत ती क्षारता जास्त असल्यामुळे त्या ठिकाणी माणूस वरती तरंगतो आहेत. म्हणजे पाण्याची घनता सुद्धा जास्त आहेत, क्षाराचं सुद्धा प्रमाण जास्त आहेत आणि त्यामुळे माणूस जर का त्या ठिकाणी समुद्रामध्ये जर का उतरला तर तो त्या ठिकाणी पाण्यावर तरंगू शकतो. हे या मृत समुद्राचं वैशिष्ट्य या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतंय. बघा, काही एकपेशीय जीवांव्यतिरिक्त येथे जीवसृष्टी नाही आहेत. म्हणजे अमिबा हा एक जीव असेल. त्यानंतर जॉर्डन नदी व इतर लहान नद्यांमधून येणारे मासे येथे आले की लगेचच मरतात. नद्यांमधनं जर का मासे आले की ते त्या महासागरामध्ये येताच त्या ठिकाणी मरतात. अति क्षारतेमुळे क्षारांचं संचयन होऊन या समुद्रात क्षारस्तंभ तयार झालेले आहेत. आपण या ठिकाणी बघू शकतो की त्या ठिकाणी क्षाराचं प्रमाण जास्त असल्यामुळे, क्षारतेचं प्रमाण जास्त असल्यामुळे त्या ठिकाणी क्षारस्तंभ त्या ठिकाणी तयार झालेले आहे, मिठासारखे, किंवा त्याला आपण लवण सुद्धा म्हणू शकतो, लवण स्तंभ. तर या ठिकाणी आपण दृश्यामध्ये बघू शकतो की क्षारस्तंभ त्या ठिकाणी तयार झालेले आहेत. त्यापैकी काही सागरी जलाच्या भूपृष्ठावर आले आहेत. भूपृष्ठावर म्हणजे जलाच्या भूपृष्ठावर त्या ठिकाणी स्तंभ आलेले आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. अति क्षारतेमुळे येथील पाण्याची घनता जास्त आहे. बघा, क्षाराचं प्रमाण अति जास्त आहे. आपण बघितलं दर 1332 इतकं ते प्रमाण आहेत. म्हणजे 1000 ग्रॅम पाण्यामध्ये, म्हणजे 1 किलो पाण्यामध्ये या मृत समुद्र जलाचं जे काही प्रमाण आहे, क्षाराचं जे प्रमाण आहे ते 332 इतकं आहेत. म्हणजे अति जास्त क्षारतेमुळे येथील पाण्याची घनता ही जास्त आहे. त्यामुळे समुद्रात बुडण्याची भीती नाही. म्हणजे आपण समुद्रामध्ये बुडू शकत नाही. या पाण्यात उतरल्यावर आपण सहज तरंगू शकतो. मृत समुद्राचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथील भूभाग सरासरी समुद्र सपाटीपासून कमी उंचीवर आहेत. बघा, अजून या समुद्राचं वैशिष्ट्य म्हणजे हा भूभाग सरासरी समुद्र सपाटीपासून कमी उंचीवर आहेत. जगातील सर्वात कमी उंची असलेला हा भूभाग असून हा काही भागात उंची -400 मीटर इतके आहेत. हे सुद्धा या मृत समुद्राचं किंवा डेड सीचं एक वैशिष्ट्य आहे. याच्यानंतर आपण तिसरं जे महत्वाचं सागर जलाचे गुणधर्म आहेत ते आहेत घनता. या गुणधर्माची माहिती आता आपण घेणार आहोत. सागरी जलाचे तापमान आणि क्षारता हे दोन गुणधर्म सागरी जलाची घनता नियंत्रित करतात. म्हणजेच तापमान कमी की पाण्याची घनता वाढते. बघा,
सागर जलाचं तापमान जर का कमी असेल तर पाण्याची घनता वाढते आणि थंड पाण्याची घनता ही जास्त असते. म्हणून अधिक अधिक क्षारता असणाऱ्या पाण्याची घनता ही जास्त असते. बघा, म्हणजे क्षाराचं प्रमाण जास्त, घनता जास्त, तापमान कमी, त्या पाण्याची घनता जास्त आढळते. हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. क्षारतेपेक्षा तापमान हा गुणधर्म घनतेवर अधिक परिणाम करतो. क्षारतेपेक्षा तापमान हा जो गुणधर्म आहे, सागर जलाचा जो महत्वाचा गुणधर्म आहे तापमान, हा घनतेवर अधिक परिणाम करतो आणि त्यामुळे काही वेळा जास्त क्षारता असलेल्या पाण्याच्या थराचे तापमान कमी असले तरीही त्या जलाची घनता इतर जलाच्या घनतेपेक्षा जास्त असते. या उलट जास्त तापमान व कमी क्षारता असलेल्या सागरी जलाची घनता ही कमी असू शकते. हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. या लेखामध्ये सागर जलाचे तापमान, क्षारता आणि घनता यांचे खोलीनुसार वितरण या ठिकाणी दिलेलं आहे. पहिला आलेख तापमान अंशामध्ये आहेत. तर सागर जलाचं जे तापमान आहे ते तापमान, त्याचा जो काही फरक आहेत किंवा तापमान जे आहेत ते विशेष करून या ठिकाणी खोली मीटरमध्ये या ठिकाणी दिलेले आहेत. त्यामध्ये 500 मीटर पर्यंत जी काही महासागराची खोली आहे तिथपर्यंत पाणी तापतं. त्यानंतर 500 मीटर नंतर 1000 मीटर खोलीपर्यंत त्या ठिकाणी कमी जास्त प्रमाणामध्ये त्या सागर जलाचं पाणी जे आहे ते तापतं किंवा गरम होतं. हे लक्षात ठेवायचंय. त्यानंतर क्षारता दर हजारी 35.5 एवढी जर का असेल तर क्षारतेचं जे काही प्रमाण आहे ते 500 खोली मीटर पर्यंत क्षारतेचं प्रमाण हे जास्त आढळतं. त्यानंतर घनता ग्रॅम घन सेमीमध्ये आहेत. तर इथे सुद्धा तेच आहे की 0.25 एवढं जर का घनता असेल तर त्याचा घनतेचं जे काही प्रमाण आहे ते सुद्धा 500 मीटर खोलीपर्यंत किंवा 1000 मीटर खोलीपर्यंत ती घनता आहे, पाण्याची घनता ती तिथपर्यंत दिसून येतं. आता या तिन्ही आलेखाचं जे भौगोलिक स्पष्टीकरण आहे ते आपण पुढे बघूया. आकृती 6.10 बघितल्यानंतर आपल्या लक्षामध्ये असं येतं की क्षारता, तापमान व घनता यांचे सरासरी प्रमाण सागर जलाच्या खोली संदर्भात आलेखामध्ये दिलेलं आहे. सागर जलाची घनता ही तापमान व क्षारतेवर अवलंबून असते. हे आपण बघितलं आहे, हे आपल्याला माहीतच आहे. या तिन्ही आलेखांचं निरीक्षण केल्यानंतर आपल्या लक्षामध्ये असं येतं की एका विशिष्ट खोलीनंतर या तिन्ही घटकांमध्ये खोलीनुसार फरक पडत नाही. म्हणजेच सागर पृष्ठापासून साधारणतः 500 मीटर पर्यंत फरक दिसतो. आलेखाच्या वक्राचे उतार या भागात तिन्ही घटकांसाठी कमी अधिक असल्याचे लक्षात येते. म्हणजेच 500 मीटर पर्यंत जी काही खोली आहेत त्या ठिकाणी तापमान कमी जास्त असू शकतं. 500 मीटर खोलीपर्यंत पाण्याची घनता किंवा जलाची घनता ही कमी जास्त असू शकते. त्याचप्रमाणे 500 मीटर खोलीपर्यंत क्षारतेचं प्रमाण कमी जास्त असू शकतं. हे आपण या आलेखावरून बघितलं. परंतु 1000 मीटर खोलीनंतर या तिन्ही घटकांचे प्रमाण फारसे बदलत नाहीत. म्हणजे या तिन्ही गुणधर्माचा जो काही प्रभाव आहे तो प्रभाव
1000 मीटर म्हणजेच 1 किलोमीटर खोलीपर्यंत महासागरामध्ये 1 किलोमीटर खोलीपर्यंत त्या तिन्ही घटकांचा प्रभाव असतो आणि 1000 मीटर खोलीनंतर किंवा 1 किलोमीटर नंतर या तिन्ही घटकांच्या प्रमाणामध्ये फारसा बदल होत नाहीत. हे आपण या ठिकाणी आलेखावरून बघितलं. साधारणतः 500 मीटर खोलीपर्यंतच्या सागर जलास पृष्ठीय सागर जल असे म्हणता येईल. म्हणजेच साधारणतः पृष्ठीय जलापासून 500 मीटर खोल महासागरापर्यंतचा जो काही पाण्याचा जो काही थर आहे त्याला पृष्ठीय सागर जल असं म्हणता येईल. यावर वारे, सूर्यप्रकाश किंवा सूर्यकिरणे यांचा परिणाम दिसून येतो. म्हणजे जे काही जोरदार वारे वाहतात महासागरावर किंवा सूर्याची किरणं असेल, या सूर्याच्या किरणांचा जो काही प्रभाव आहे किंवा परिणाम आहे तो परिणाम 500 मीटर खोलीपर्यंत त्याचा परिणाम दिसतो. 500 मीटरच्या खोलीनंतर त्या ठिकाणी जलावर वाहणारे जे काही वारे आहेत आणि सूर्याची किरणं आहेत त्यांचा जास्त परिणाम दिसून येत नाही. पृष्ठीय जलाच्या हालचाली सागरी प्रवाहाच्या स्वरूपात पाहायला मिळतात आणि जी पृष्ठावर जी काही हालचाल होते ती हालचाल म्हणजेच त्या हालचालीला सागरी प्रवाहाच्या रूपाने आपण ती बघतो. जास्त खोलीवर वाहणारे वारे, सूर्यप्रकाश किंवा सूर्यकिरणे आणि सागर जलाचे प्रवाह यांचा परिणाम होत नाही. त्यामुळे सागर जलाच्या या तिन्ही घटकांमध्ये 1000 मीटर खोलीनंतर फरक पडत नाही. म्हणजे वारे वाहू द्या, सूर्याची किरणं पडू द्या, कितीही क्षारता असेल, पाण्याची जलाची कितीही घनता असेल, त्या सागर जलाचं कितीही तापमान जरी असेल तरी त्याचा जो प्रभाव आहे किंवा परिणाम आहे तो परिणाम 1000 मीटर खोलीनंतर त्याचा फारसा फरक पडत नाही. हे लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे या तिन्ही गुणधर्मांचा फरक हा 1000 मीटर खोलीपर्यंत आपल्याला तो दिसून येतो. 1000 मीटर नंतर त्या ठिकाणी फरक पडत नाही, हे लक्षात घ्यायचं आहे. सागरी प्रवाहांची निर्मिती ही सागरी पाण्याच्या गुणधर्मातील भिन्नतेमुळे होत असते. बघा, म्हणजे सागरी प्रवाह जे निर्माण होतात ते सागरी पाण्याच्या गुणधर्मातील भिन्नता बघा. म्हणजे तापमान कमी जास्त असेल, क्षाराचं प्रमाण कमी जास्त असेल किंवा क्षारतेचं प्रमाण कमी जास्त असेल किंवा घनतेचं प्रमाण कमी जास्त असेल, या गुणधर्मातील भिन्नतेमुळे त्या ठिकाणी सागरी प्रवाहाची काय होते, निर्मिती होते. सागरी प्रवाह या ठिकाणी आपण बघू शकतो. हे सागरी प्रवाह हे गुणधर्मातील भिन्नतेमुळे निर्माण होतात. सागरी प्रवाह हे जागतिक तापमानाचे नियंत्रक म्हणून कार्य करतात आणि जगामध्ये जे काही तापमान आहेत किंवा महासागराचे जे काही तापमान आहेत, सागर जलाचं जे तापमान आहे ते तापमान सागरी प्रवाह काय करतात, नियंत्रण करतात. म्हणून सागरी प्रवाहाला जागतिक तापमानाचे नियंत्रक म्हणून कार्य करतात. म्हणून सागरी प्रवाहांमुळे तापमानाचे नियंत्रण होते. म्हणून त्याला सागरी प्रवाहाला नियंत्रक असं म्हटलेलं आहे. प्रादेशिक हवामानावर सागरी प्रवाहांचा काय होतो, परिणाम होतो. या ठिकाणी अशा पद्धतीचे हे जे काही सागरी प्रवाह आहेत हे विविध प्रदेशामध्ये जे काही प्रवाह वाहतात, मग काही उष्ण प्रवाह असतील, सागरी प्रवाह, उष्ण सागरी प्रवाह, शीत सागरी प्रवाह, तर हे सागरी प्रवाह त्या प्रादेशिक हवामानावर त्या ठिकाणी हे सागरी प्रवाह काय करतात, परिणाम करतात किंवा त्याचा प्रभाव पडत असतो. हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचंय. तर अशा पद्धतीने आपण आज
सागर जलाचे गुणधर्म तापमान, क्षारता आणि घनता या 3 गुणधर्मांची माहिती घेतली. मागच्या तासाला आपण तापमान या गुणधर्माची माहिती घेतली. त्याचप्रमाणे उर्वरित सागर जलाची क्षारता आणि घनता या 2 गुणधर्मांची माहिती आपण या ठिकाणी बघितली. या संपूर्ण प्रकरणामध्ये जी माहिती घेतली त्यामध्ये मृत समुद्र असेल, सागर जलाची क्षारता कशी मोजली जाते ते आपण बघितलं. जगातील जे प्रमुख महासागर आहेत ते महासागर आपण नकाशाच्या माध्यमातून बघितले. आलेखाच्या माध्यमातून सागर जलाचे तापमान आणि क्षारता आणि घनता याचे खोलीनुसार वितरण हे आपण बघितलं. तर अशा पद्धतीने आपण या संपूर्ण प्रकरणाची माहिती आपण घेतलेली आहे. याच्यानंतर आपण या प्रकरणावर आधारित मूल्यमापन आपण बघणार आहोत. या ठिकाणी मूल्यमापनासाठी काही प्रश्न आहेत. त्या प्रश्नांची उत्तरं विद्यार्थ्यांनी द्यायची आहे. विद्यार्थ्यांनी आता प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आपलं माईक अनम्यूट करायचं आहे. विद्यार्थ्यांना सूचना, मूल्यमापनाची प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी जी मुलं आहेत त्या मुलांनी, विद्यार्थ्यांनी माईक आता अनम्यूट करायचं आहे. पहिला प्रश्न या ठिकाणी, सागर जलाची क्षारता मोजण्याच्या कोणत्याही एका उपकरणाचे नाव सांगा. पहिला प्रश्न कोण सांगेल बरं? पहिल्या प्रश्नाचं उत्तर कोणत्याही एका उपकरणाचं नाव सांगायचंय. विद्यार्थी मित्रांनो सांगा, कोण सांगतंय बरं? सांगताय का कोणी? ओके. तर सागर जलाची क्षारता मोजण्यासाठी हायड्रोमीटर, रिफ्रॅक्टोमीटर किंवा सॅलिनोमीटर या उपकरणांचा वापर केला जातो. 2 नंबर, पृथ्वीवरील तापमान वितरणात टिंब दिसून येते. या प्रश्नाचं उत्तर कोण सांगेल? प्रश्न पुन्हा एकदा, पृथ्वीवरील तापमान वितरणात टिंब दिसून येते. याचं उत्तर आहे असमानता दिसून येते. तिसरा प्रश्न, विषुववृत्ताजवळ कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो? विद्यार्थी मुलं या मीटिंगला जॉईन असतील तर विद्यार्थ्यांनी या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहे. तिसरा प्रश्न पुन्हा बघा, विषुववृत्ताजवळ कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो? विषुववृत्ताजवळ आरोह प्रकारचा पाऊस पडतो. मृत समुद्राची क्षारता किती आहे? सर तुमचा आवाज नाही येत आहे. हा, छान वळवी सर.